नमस्कार. तर संध्याकाळचे 8 वाजलेत आणि तुम्हाला माहिती आहे की आपण काहीतरी आपल्या शोध वृद्धाश्रमाच्या माध्यमातून बाहेर जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतो आणि ते काम कधीतरी म्हणजे असं दिसून येतं, कारण करायचं खूप आहे आणि थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण ते काम थोडंसं कधी असं हे होऊन जातं की राहून जातं आपल्याकडून. आणि आज जे रस्त्यावर जे निराधार लोक आहेत, जे बसलेले आहेत, त्यांना अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज असते. तर आज आपल्या मदतीला म्हणजे उमेश भाऊ पप्पा तागोंदे येणार आहेत ससून हॉस्पिटलच्या तिथं, की त्यांनी सांगितलं की ताई मला पण जितकं होईल तितकं मी पण करणार आहे आणि खरंच प्रत्येकाने असंच पुढे यावं आणि जे निराधार गरजू आहेत त्यांना मदत करावी. तर आज आम्ही निघालेलो आहोत स्टेशनला, पुणा स्टेशन, आणि पप्पा तिकडे येणार आहेत उमेश भाऊ. आणि आम्हाला जितकं जमलं तितकं मी रोहितनी स्कूटीवरती घेतलेलं आहे. तर खूप छान वाटलं की तेही पुढं आलेत या कामासाठी, की आपल्याला जे काही होईल ते आपण ह्या समाजासाठी करावं लागते आणि थोडंसं देणं आहे समाजाचं. आणि ते सगळ्यांनी काहीतरी करत राहिलं तर कुठंतरी त्या लोकांना पण मदत मिळेल. तर आता आपण निघालो स्टेशनला. इथं का बसला? गाव कुठं आहे? केडगाव चौफुला. पांघराय नाही, पोतं पांघरलं होतं का? दोतर. जेवलो का? जेवण केलं? मग चौफुला केडगाववरून इथं का राहिला? दुकानापुढे झोपला. कुणाचं आहे दुकान? दुकान कुणाचं आहे? तुमची ओळख आहे का दुकानदाराची? गावाकडे का नाही गेलो? गावाकडे जातं की 8-15 इथं रस्त्यावर का बर गावाला राहायचं? पोरं बाळ आहेत का? पोरं आहे, समजा आहे. काय करता असं 10 रुपयाची मागणी करायची, बांधायचे तुमच्या संग. त्याच्यामुळे आपले पोरं आपले खाऊन आपले आणि जेवण त्यांनी कुठं करता? जेवण कुठं करतं आपलं, मागून कोणाच्या बाई करून मागून खायचं आपलं. आता जेवला का? जेवला. जेवलो आपलं. मालकीन कुठं आहे? मालकीन तुमचे वारली, बरेच वारल्या. मग आता पुण्यात इथंच राहता? तिथे राहतं आपलं, ओळखायचं आपण म्हणजे बाहेर इथं झोपा म्हणतात म्हणून आपलं इथे माझ्या राहता का? आश्रमात राहता का माझ्यापाशी? मला जाऊन यायचे पाहुण्याकडे जायचंय. जाऊन त्यांनी बोलिले 2-3 बारा निरोप दिला, पण मी गेलो ना. जाईन. काय मदत पाहिजे का माझ्याकडून? काय कसं आहे काही, मी गरीब माणूस, मी कशाला काय काय पाहिजे आमच्याकडून? दिलं पांघरायला येईल. पांघराय नव्हतं ना, पोतं पांघरलं होतं. अजून काय तुम्हाला कधी वाटलं ना मला आता कुठं राहू, म्या कसं करू, तर इथं आश्रम आहे माझं कोलवडीमध्ये, तिथे या. एक मुलगी म्हणून मी सांभाळेल तुम्हाला. हा कोलवडी मांजरीच्या पुढं. हा फिरत या. इथंच असता का तुम्ही? किती वर्ष झालं? बरेच दिवस झाले. 2 वर्ष झालं. रस्त्याला काळजी घेत जावा. हातपाय मोडल्यावर लय अवघड आहे. इथं लय वाहनं असतात, मुंडवा रोड आहे हे. हातपाय जपून काळजी घ्या. अजून एक देऊ का पांघरायला? अजून एक देऊ आणते मी, अजून एक. काय करायचं वजाला कार काय, आता आपण जातो इकडे तिकडे. जेवला ना तुम्ही? जेव. काळजी घ्या स्वतःची. अजून येणार पांघरायचा?
पांघरायला ना दुसरं यायला ते घेऊन टाकून यायला लाईन नको जाऊ द्या त्यांना पाहिजे निघालं काय करतो बरं ते आता आहे क्या हां गाव कोणतं हां काम मी काय करतो पाहायला लागले काय घरातली माणसं वगैरे कोण नाही धन्यवाद म्हणायचं आशीर्वाद म्हणा माझं लवकर दुखली ठेवू होईल बरं वाटत आता आम्हाला माहिती असतं तर आम्ही गोळ्या औषधांची काहीतरी सोय केली असते बरेचशा वेळेस आम्ही आहे ना मलम घेऊन येऊ सगळ्यांसाठी जे जायला जखमेवर लावता येते ना ते मलम वगैरे घेऊन येऊ आम्ही तुला काय झालं पायात वाढे त्याच्या आईला कॅन्सर आहे आई वाढमध्ये आणि आपण आता बेगरी नाही गाव कोणतं मॅडम तिकडे येणार ना तिकडे तिकडे येणार आहे ना एक जण चढता येत नाही माझ्या बाजूला दर्शन देन माता मला दुरून आलो तुझ्या दर्शनाला कोणी नाही राजा ओ सारे भिकारी कोणी नाही राजा ओ सारे भिकारी दर्शन बाबा मला दुरून आलो तुझ्या दर्शनाला ओ दर्शन देन तुझा माता मला दुरून आलो तुझ्या दर्शनाला सब जो यहाँ पे नियोजन किया है और बढ़िया 50 ब्लैंकेट और बिस्किट पानी की बोतल इन्होंने इनके हाथ से यहाँ पे सेवा मालिक का नाम उमेश पप्पा तागोदे इनकी वजह से मतलब अभी क्या बोलो आपको दुर्गा माता के गाने बोल रहे अब उनसे भी नाम की एक घोषणा कर दो इनके नाम की घोषणा एक नाम उमेश दादा की जय दादाजी ये तुम्हारे भरोसे पे है सब बहुत जने बहुत जने सेवा कर रहे हैं बहुत जने मैंने दादाजी को बोला है कि आप भी ये सेवा बहुत बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत अच्छी से सेवा की पूरा हॉस्पिटल देखा हमारा 3 आदमी जगह पे खत्म हो गए 2 बच्चे 3 बच्चे खत्म हो गए एक 16 साल का 1 साल का और एक 3 साल का ऐसे खत्म हो गए उसकी माँ और 6 आदमी और 9 आदमी को हुआ तर आज पप्पांनी 50 ब्लँकेट पाण्याच्या बॉटल बिस्किट आणि खरंच ते गरजवंतापर्यंत केलं कारण आपण नेहमी म्हणतो अन्न वस्त्र आणि निवारा मूलभूत गरजा आहेत आणि माणूस ह्या गोष्टीसाठी आज पण दिवसभर कष्ट करूनही भेटत नाही आहेत तर आज इथं बरेचशा आपल्या महाराष्ट्रातून लोक येतात जे आजाराने ग्रस्त असतात घरची परिस्थिती वाईट असते पण एका वेळेचं जेवण म्हणा किंवा ब्लँकेट म्हणा औषध गोळ्या म्हणा घेण्यासारखी परिस्थिती नसते आज बऱ्याचशा लोकांच्या व्यथा पण पप्पांना ऐकायला भेटल्या कारण जगामध्ये दुःख खूप आहे हे सगळ्यांना माहिती आहे पप्पांना तर माहीतच आहे पण एक वेगळ्या पद्धतीचं दुःख म्हणजे पेशंट आतमध्ये राहिल्यावर बाहेर काय असतं नातेवाईकाचे हाल हे बघायला भेटते थोडक्यात आणि खरं सांगते की आज तुम्ही खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि तुमच्या हातून असंच कार्य करो आई काळूबाईच्या चरणी माझी प्रार्थना असेल कारण आपण नेहमी सेवा चालू ठेवूया
सांगू शकत. 12 वाजले तरी मी 1-1 वाजेपर्यंत तिथं फिरते लोकांमध्ये, कारण दुःख खूप आहे. फक्त एकच वाटतं त्यांना, ते पेशंट बरा व्हावा, घरी जावं. आणि दिवस रात्र उघड्यावर पडलेले असतात, एक वेळेच्या जेवणाला महाग झालेले असतात. पण तुम्ही पाणी पण दिलं आणि बिस्किट दिलं आणि ब्लँकेट दिलं, तर धन्यवाद. आणि आम्ही आज छोटंसं कार्य केलं, तर त्याच्याबद्दल आई काळूबाईचा आम्हाला आशीर्वाद मिळो आणि आमच्या हाताने अशीच सेवा मिळो. तर तुम्ही या आणि गरजूवंतांना सेवा करा, मदत करा. आणि हा मदत म्हणजे व्हिडिओ टाकण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या महाराष्ट्रात म्हणा, भारतात म्हणा, खूप दुःखी लोक आहेत, फक्त त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत नाही. मी पण ताईंच्यामुळं आज पोहोचतो आहे. माझ्याकडे लोक येतात प्रश्न घेऊन, पण त्यांच्या प्रश्नांपेक्षा आता इथं जे आहेत त्यांचे प्रश्न अनेक पटीने जास्त आहेत आणि दुःखाचे आहेत. तर ते तुम्ही सगळ्यांनी येऊन थोडं सहकार्य करा. सर्वांना माझी मनापासून सांगणं आहे. ओम काय